शेट्टे परेश शेट्टे त्याचा गेम नाही झाला. राणाचा गेम नाही झाला. त्या कारणाने थोडं पाठी गेलो आम्ही. म्हणजे निर्णायक क्षणी आमचा चांगला गेम झाला नाही म्हणून आम्ही हारलो. मुलं फार छान होती, टीम आमची खूप छान होती, पण सरस मोरिया खेळले म्हणून आम्ही हारलो. नाणेफेक जिंकून असं कुठे वाटत होतं का की प्रथम आपण गोलंदाजी स्वीकारायला पाहिजे होती, जेणेकरून थोडंफार सामन्याचं चित्र काही पालटलं असतं तर? थोडं तसं वाटलं होतं, पण आपल्या नियमामुळे आमचा एक प्लेयर लेट झाला होता आणि मग तो आला नसता म्हणून आम्ही पहिली बॅटिंग घेतली, नाहीतर आम्ही फिल्डिंगच घेत होतो. तो थोडा आमच्या बरोबर साथ दिली नाही त्याने. ओके, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मंडळाला आशा आहे की तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि असाच तुमचा प्रेक्षक वर्ग घेऊन यायचा. पिंपळेश्वर क्रीडा मंडळाच्या प्रेक्षक वर्गासाठी जोरदार टाळ्या होऊन झाला, कारण खरोखर चांगला आम्हाला त्यांनी साथ दिली. आणि पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे वळूया. मी प्रसाद सरांना विनंती करतो, बॅक टू यू सर. थँक्यू आणि थँक्यू. धन्यवाद. काल आपण हे एन्जॉय केलं. त्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक होते आणि त्यांनी मात्र ही स्पर्धा अक्षरशः डोकर घेतली. त्याबद्दल आम्ही संघ मालकांचे आभार इथे व्यक्त करू की आपण एक चांगला संघ इथे आणला, चांगले प्रेक्षक इथे आणले ज्यांनी ही स्पर्धा डोकर घेतली. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. अभिनंदन. फक्त एक माहिती देतोय, मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आपला जो सामनावीर आहे तो सूरज राजपूर आहे. 1 षटक 9 धाव आणि 2 विकेट. त्याला आपण देतो सामनावीरचा पुरस्कार. तो नंतर दिला जाईल, आम्ही तुम्हाला बोलवू, तो आपण मॅच देणार आहोत. तर सामना सुरू झाला मैदानावर. आपण सर. बघतोय वंचाचा इशारा, व्हाईट बॉल. चालेल. आणि सामन्याचं आता पुढील समालोचन करतायत ते प्रसाद परब सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोद. हो, चेस केले, ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, सरळ निघून गेलाय तो, खूपच बाहेर. आणि पंचांचा पुन्हा एकदा इशारा बघतोय आपण, तो म्हणजेच सादिक राजापूरकरचा फ्लेमिंगो स्टाईल, जी खास करून मॉन्टेनं खूप आवडली ती स्टाईल, वाईट दाखवण्याची, ती वाईट दर्शवण्याची. सरकार लायंस बनाम सर्वेश 11, ये दो टीमों के बीच मैच शुरू हो चुका है। मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाड़ा ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की, सिर्फ और सिर्फ 16 गेंदों में सुपड़ा साफ किया, पिंपलेश्वर नवदुर्गा को परास्त किया। मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाड़े ने यहाँ पर दूसरा मैच शुरू हो चुका है। सरकार लायंस बनाम सर्वेश 11, एक बेहतरीन बल्लेबाजी और जिस तरह से रंग मैदान पर हमें देखने मिल रहे हैं, देखिए मुंबई इंडियंस का रंग होता है, जिस तरह से फील्डिंग करने वाली टीम है सरकार लायंस। और बल्लेबाजी के लिए 4 रन्स बन चुके हैं इस वक्त। ध्रुव है और सिद्धेश। बल्लेबाजी के लिए तैयार है ध्रुव और गेंदबाजी होगी अदान। सफल हुए, बहुत खूबसूरती के साथ यहां पर खेल दिया है, रिवर्स किया है, उतना ही बढ़िया कैच, वंडरफुल कैच, मैग्निफिसेंट कैच। प्रसाद, और कभी कभी वो शॉट ही आपका घात कर देता है। यहाँ पर एलिवेशन ज्यादा दे बैठे, बहुत अच्छा फिनिश किया, बेहतरीन कैच लिया, सफलता अर्जित की अदनान शेख ने। 4 रन संख्या हो चुकी है, 1 विकेट यहाँ पर चला गया है। नए बल्लेबाज मैदान पर आए हैं मोहम्मद यासीन। कल मोहम्मद अजहरुद्दीन खेल रहे थे, बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट हमने बीकेसी मैदान पर देखी। जी हाँ, टीबी मुक्त भारत के लिए वो टूर्नामेंट, वो मैच खेला गया। यहाँ पर अब आए हैं मोहम्मद यासीन, खेलना होगा। देखिए उनकी जो ऊंचे लंबे कद के हैं, हमने कल यूसुफ पठान को भी देखा था, 6 फीट 2 इंच के तगड़े कंधे हमने देखे थे यूसुफ पठान के, तो आज यहाँ पर हम देख रहे हैं यासीन को। अदनान
चल पड़े हमसे दूर जाते हुए। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर तेज गति के साथ की थी और वो अंदाज, वो अनोखा अंदाज, वो अनोखी शैली यहां पर अंपायर द ग्रेट सादिक राजापुर की फ्लेमिंगो स्टाइल के साथ यहां पर वाइड का इशारा करते हुए स्कोर हो चुका है 5 रन। बाएं हाथ के यासीन बहुत ही खूबसूरती के साथ बल्ले का चेहरा खोला, चुंबन किया और गेंद को खेल दिया पॉइंट की दिशा पर। गेंद वहां पर रोकी गई। कितनी खूबसूरती के साथ पूरी तरह से गेंद पर आए हैं। ये होता है क्रिकेट, जहां पर सारा पुस्तक खोल दिया था, गेंद को आने दिया, अपने आप ऑफ स्टंप पर आए, ऑफ स्टंप को कवर किया, कोहनी को ऊंचा किया, बल्ले को नीचा किया, बल्ले के बीचों बीच लेकर सेफ दिशा भर दी। शानदार बल्लेबाजी। 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अदनान का ये शॉट जाएगा सीमा रेखा के बाहर। जी हां, मिलेंगे 4। दमदार शॉट, 4 रन। सिद्धेश एक मनसुबा घेऊन आला या स्पर्धेमध्ये यावर्षी की काहीही करून मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही झुंज देऊ, शेवटच्या टप्प्यापर्यंत माझ्या संघ मालकाला मी निराश करणार नाही, चांगला परफॉर्म करेन, चांगली बॅटिंग करेल, पूर्ण संघाला मी घेऊन जाईन, पूर्ण संघाला सोबत घेऊन मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचेन आणि तो विश्वास त्याचा बघायला मिळतोय। खूप चांगला शॉट ऑफर केला होता, इनसाइड आउट कव्हरच्या दिशेमध्ये चौकार वसूल केला। एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 धावा, चांगली सुरुवात म्हणावी लागेल सरकार लायन्सची। सिद्धेश ने तो बहुत अच्छी शुरुआत की है। मैं तो ये देखना चाहता हूं कि यासीन अब किस तरह से खेलेंगे। जो क्लास उनके बल्लेबाजी में हमें देखने मिला है, बहुत बढ़िया। साईराज माने, उनकी ये गेंद देखिए, घुटना टेक कर यहाँ पर डीप मिड विकेट की दिशा पर खेलना चाहा, थोड़ा सा मिस टाइम कर गए, गेंद चली गई शॉर्ट पॉइंट की दिशा पर, वहां पर 1 रन। बहुत भारी तादाद में दर्शक आए हुए हैं। दर्शक जानकार है, दर्शक क्रिकेट से प्यार करते हैं, बेपनाह मोहब्बत करते हैं, क्रिकेट से स्नेह रखते हैं, क्रिकेट से लगाव रखते हैं। क्रिकेट 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 इज माय ड्रीम, क्रिकेट इज माय लाइफ। साईराज माने 11 पर 1, नेल्सन आंकड़ा हो चुका है। अगली गेंद बहुत खूबसूरती के साथ खेल दिया, क्या इसे रोक पाएंगे? जी हाँ, अब जाकर फील्डर आए हैं। क्या चाबुक शॉट खेला था, रनिंग बिटवीन द विकेट, बहुत बढ़िया है। ऐसा लग रहा है प्रसाद, जो जापान में बुलेट ट्रेन चलती है 300 किलोमीटर प्रति घंटा, उस जापान के बुलेट ट्रेन को इन दोनों बल्लेबाजों को देखकर ही बनाई गई है। क्या कहोगे प्रसाद आप? बिल्कुल सच कहा, दोनों बल्लेबाज बिटवीन द विकेट बहुत ही स्ट्रॉंग आहे, खूप चांगले फलंदाज आहेत, तरी मात्र शंका नाही। आणि बिटवीन द विकेट आपण जर बघितलं तर काय धाव घेतली होती, फटका चांगला ऑफर केला होता, त्या ठिकाणी फटका चेंडू थोडासा पॉज झाला आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये केले दोन्ही फलंदाजांनी। 13 रन संख्या हो चुकी है। अगली गेंद, ये गेंद अच्छी थी, बिल्कुल कदमों के तले नीचे थी, फिर भी उसे बहुत अच्छा बॉटम हैंड के साथ खेल दिया है, हल्का सा धकेला है, प्लेसमेंट बढ़िया है। दिल से नहीं बल्कि दिमाग से खेला जा रहा है क्रिकेट प्रसाद। हो निश्चितच, म्हणजे आक्रमण आणि संयम या दोन्ही गोष्टी क्रिकेटमध्ये असायला हव्या, बॅट्समनकडे असायला हव्या आणि ते आपण बघत आहोत। एक फटका चांगला ऑफर केला, त्या ठिकाणी बघितलं की हवेच्या विरुद्ध फटकेबाजी सुरू आहे। जेव्हा समोरच्या एंडे जेव्हा बॅटिंग केली जाईल तेव्हा फटके जास्त मोठ्या प्रमाणात निश्चित बघायला मिळतील। 14 पर 1, एक ही गेंदबाज था ब्रेटली, जिसने 14 बार सचिन तेंदुलकर को आउट किया। ये गेंद बढ़िया है, धीमी गेंद है, अक्रॉस द लाइन खेलने गए, बेहतरीन गेंदबाजी वहां पर साईराज माने की। सीधी गेंद थी, यू मिस, आई डेफिनेटली हिट। ये फुल टॉस, इसे फिर से एक बार ड्राइव किया, गेंद जाएगी सी स्क्वायर लेग। बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत बढ़िया फील्डिंग, बिल्कुल मुश्तैदी से फील्ड करते हुए चुस्त दुरुस्त अपने टीम के लिए रन्स बचाए हैं। यहां पर यासीन को मिले हैं 2 रन, स्कोर बढ़ गया 16, 1 विकेट के नुकसान पर 16। नरेंद्र हिरवानी साहब आए थे, डेब्यू किया था
रवि शास्त्री की अगुवाई में डेब्यू में 16 विकेट्स निकाले थे, वेस्ट इंडीज को परास्त किया था रवि शास्त्री। एक टेस्ट मैच एक जीत, 100% कप्तानी, बेहतरीन शॉट, ये चल पड़ी गेंद आसमान में, सिक्सर। याचाच तर मगाशी मी उल्लेख केला की ज्या दिशेने बघतो की हवा पण वेगाने येते आणि त्याच्या विरुद्ध जर फटकेबाजी करायची झाली तर लेफ्ट हँडर तिथे असायला हवा आणि तो फटका त्याने ऑफर केला. जसं बघितलं हवाचा वेग वाढलाय, तो फटका तिथे मात्र ऑन साईडला स्लॉगेट केलं, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलं. आणि आता बघायचं स्ट्रायकिंगला आता सिद्धेश पोहोचलाय, त्यासाठी सुद्धा ती जागा अनुरूप आहे, हवेचा वेग त्या दिशेने आहे. इथे जर फटकेबाजी केली, जर हवेशी वार्तालाप करणारे जर चेंडू मारले किंवा फटकावले तर सरळ सीमारेषे बाहेर जाऊ शकतात. आणि हेच हवंय सरकार, लायन्सला हेच करायचं आहे. इव्हन हा योगायोग आहे मॉन्टी की एकाच ग्रुपमधले दोन संघ चिठ्ठीच्या माध्यमातून नॉकआउट राऊंडने सुद्धा एकमेकांसमोर आलेत, एकमेकांसमोर लीगमध्ये खेळलेत. पण आता मागे वळून बघायचं नाहीये. इथे जर चूक झाली, इथे जर पराभूत झालात तर स्पर्धेच्या बाहेर आणि पुढच्या वर्षी वाट बघायला लागेल. पण जिंकणारा संघ एका जिद्दीने खेळेल आणि पोहोचेल तो पुढच्या फेरीमध्ये. तो ये कहना ज्यादा मुफीद होगा कि अब होगा दूध का दूध और पानी का पानी। सरकार लायंस बनाम सर्वेश 11, पहले मैच में हमने एक दूसरे के साथ क्या खेला था उसे हमें भूल जाना है, अब क्या करेंगे वो दिखाना है। ये पटकी हुई गेंद खेल दिया, गेंद सीमारेखा के बाहर, आसमान में, बहुत दूर, बहुत दूर, दूर गगन की छाव में, सिक्सर। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, बिल्कुल सरकार बन गए हैं। एकदम खतरनाक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, धुवाधार फलंदाज आहे. समोरच्या गोलंदाजांना अक्षरशः डॉमिनेट करणारी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. हा चेंडू थोडासा ओव्हर पिच होता, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो खूप काही सांगून गेला, पण हलकासा चेंडू बाहेर निघतोय आणि गोलंदाज या चेंडूवर कमबॅक करतोय. बहुत अच्छी गेंदबाजी रत्नदीप की, गेंद बिल्कुल गुड लेन पर थी, हरकत करती हुई बाहर निकल गई, विकेट कीपर ने भी बहुत अच्छा काम किया। शानदार क्रिकेट खेला जा रहा है, यहां पर उठा दिया है, क्षेत्र रक्षक वहां पर मौजूद है, फाइन कैच, लाजवाब कैच। नहीं थी प्रसाद, एक आभूषण था, एक अलंकार था, उसे ले लिया। बेहतरीन फील्डिंग, शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग, दूसरा विकेट टीम ने खोया है, स्कोर हो चुका है 28। हम जो क्रिकेट खेल रहे हैं 22 यार्ड की विकेट पर जो स्टंप्स लगाए हैं उसकी लंबाई है 28 इंच। 2 विकेट के नुकसान पर स्कोर 28। शुभम धनावड़े, गेंदबाजी की तारीफ करनी होगी रत्नदीप चौहान। दीप इसीलिए पूजा किया जाता है क्योंकि वो दूसरों से नहीं जलता बल्कि दूसरों के लिए जलता है। दीप यहां पर बेहतरीन गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए रतन का काम करते हुए, रत्नदीप उनकी ये गेंद इस वक्त फिर से एक बार ड्राइव करने की कोशिश, बाहर निकले थे, रूम बनाना चाहते थे, बल्ले का मोटा महिम सिरा लेकर चली गई स्क्वायर थर्ड मैन पर, वहां पर 1 रन मिलेंगे। 2 विकेटों के नुकसान पर स्कोर हो चुका है 29। 1877 से लेकर आज तक क्रिकेट खेला गया है और इस क्रिकेट की दुनिया में 29 खिलाड़ी है जिनको सर इस पदवी से नवाजा गया है। स्कोर हो चुका है 2 विकेट के नुकसान पर 29।
यासिन ऑन स्ट्राईक 29वा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 षटकाखेर चांगली पार्टनरशिप बिल्टअप झाली होती. आपण बघतो की धावफलकावर चांगल्या सरासरीने धावा इथे अंकित झाल्या होत्या, पण या षटकामध्ये रत्नदीपने मात्र चांगला कंट्रोल केला, चांगला अंकुश लावले, विकेट त्यांनी काढली आहे आणि अजूनही तो एका विकेटच्या शोधामध्ये आहे स्ट्रायकिंग एंडला यासिनच्या. यासीन जो कि खेल रहे हैं 10 रनों पर. रत्नदीप की अगली गेंद, ये फुल टॉस, बहुत बढ़िया, बेहतरीन, क्या खेला, लाजवाब, और एक कैच. कैचेस विन द मैचेस. पकड़ो कैच, जीतो मैच. खूबसूरत फील्डिंग, शानदार फील्डिंग. पण विकेट हे ऑप्शन होतं त्यांच्याकडे. ज्याप्रमाणे मॉन्टी आपण बघितली की सुरुवात झाली होती, यासिन होता, सिद्धेश नावडे, पहिले विकेटसाठी पार्टनरशिप, इव्हन आपल्या संघाला एक चांगली सुरुवात या दोघांनी करून दिली होती. पण रत्नदीप आला, विकेट काढला, दबाव टाकला, प्रेशर टाकला आणि सामन्याचं गणितच बिघडून टाकलंय. 2 षटकाखेर धावा कुठे होती, 3 षटकाखेर धावसंख्या पण बघतोय. काय कंट्रोल केलाय आणि काय गोलंदाजी केली आहे, काय कमबॅक केलंय ते गोलंदाजी करत असताना सर्वेश इलेव्हन या संघाने. रत्नदीप ने अपने टीम के लिए दीप जलाए हैं और ये दीप निश्चित तौर से आने वाले काल में सरकार लायंस के लिए मुश्किलें पैदा कर सकती है. 3 विकेट्स पर 29. पहले ओवर में 10 रन आए थे, दूसरे ओवर में 12 और इस ओवर में सिर्फ 7 रन आए और विकेट भी प्राप्त किया है. रत्नदीप ने बेहतरीन की है गेंदबाजी. रियांश इलेव्हन आणि रुद्र इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक अंकित सिंग आणि त्याचबरोबर आनंद दास आपण यायचं आहे टॉससाठी. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. कॅच, 1 मोर विकेट. रत्नदीपच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अजून एक धक्का लागलाय मैदानावर. विकेट काढले, यतीनने झेल टिपलाय आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय सागर आणि विकेट काढतोय पहिल्या चेंडूवर सागर. अप्रतिम परफॉर्मन्स आपण बघतोय. काय कमबॅक केलाय, काय सुरुवात केली आहे, इथे योग्य प्रत्युत्तर दिलंय सरकार लायन्स या संघाला. 29वा धावफलकावर 4 गडी बाद. रियांश वॉरियर्स वर्सेस रुद्र इलेव्हन. माना के अंधेरा घना है प्रसाद, लेकिन दिया जलाना कहाँ मना है. अपनी गेंदबाजी से पहली मर्तबा रत्नदीप ने दिया जलाया था और अब गेंदबाजी कर रहे हैं वो है सागर. सागर की घाघर में बहुत अच्छी अच्छी गेंदें हैं, वो यहाँ पर दिखा रहे हैं. थोड़ी सी मिसफील्ड, थोड़ा सा फंबल और उसका फायदा उठाया. 1 नहीं बल्कि 2 रन्स लिए हैं. 22 का इशारा अंपायर द्वारा आता हुआ 31 स्कोर हो चुका है, 31 स्कोर हो चुका है 4 विकेट के नुकसान पर. चांगलं कंट्रोल केलंय गोलंदाजी मार्ग करून बघतो. गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत, जखडून ठेवले, बांधून ठेवले, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. नेक्स्ट बॉल रिव्हर्स साठी पुन्हा आपण त्या ठिकाणी बघतोय. संधी मिळत नाहीये, चान्सेस देत नाहीये. एक खूप चांगला लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना क्रिजच्या एका कोपऱ्यात ना अँगल बनवतोय, बॅट्समनला ताबडतोब डॉमिनेट करतोय. सलग 2 चेंडू जवळजवळ निर्धावत टाकलेत. मागच्या चेंडू आपण बघितलं की 22ची 2 धावा आल्या होत्या. पुढचा चेंडू अनिकेत सानप को देखते हैं, हम ऐसे ही गेंदबाजी करते हैं. बहुत ही शानदार गेंदबाज है उमर 11 के. ये फुल टॉस मिली थी, हलवा मिला था, जलवा दिखा सकते थे, नाकामयाब रहे. 32 स्कोर हो चुका है 4 विकेटों के नुकसान पर. बेहतरीन गेंदबाजी सागर, खास करके चैनल में गेंदबाजी कर रहे हैं, एंगल दे रहे हैं, आई लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं, कॉर्नर ऑफ द क्रीज एक अच्छा अटेम्प्ट करते हुए बिल्कुल तिरछी लाइन पर गेंद कर रहे. बल्लेबाज को खेलना होगा मेरिट पर जाकर. विकेट कीपर विकेट के काफी सटीक है. ये देखिए, ये गेंद है, इसे कहा जाता है टॉस करना. बिल्कुल गेंद को टॉस किया था, छोड़ दिया था और फिर गेंद काटा बदलकर बाहर आई थी. बल्लेबाज नहीं समझ पाए. 32 पर 4. बेहतरीन गेंदबाजी सागर की. ऑनसाइड चेंडूला पूल केलं, त्या ठिकाणी शतशक्ती डीप मध्ये उभा तिथे चेंडू कव्हर करून फेकतो पर्यंत एक धाव, दुसऱ्या प्रयत्न सुरू आहे. चेंडू ते कव्हर करेपर्यंत बघायचा, रन आउट, फलंदाज बाद. अजून एक विकेट
आणि फायनली आपण बघतोय की 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सरकार लायन्स या संघाने मात्र सुरुवात चांगली केली, पण आपण ते म्हणतो ना की क्रिकेट द गेम ऑफ द चान्स. इथे संधी तुम्हाला एकदाच मिळते. जर चुका झाल्या तर स्पर्धेतनं बाहेर जाण्याची सुद्धा संधी तुम्हाला मिळेल, आणि तेच आता आपण बघतोय त्याच्या आतमध्ये घडलंय. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात होती सरकार लायन्सची, पण नंतर आपण बघितलं की काय कंट्रोल केलंय. सर्वेश 11 संघाचं आपण खरंच कौतुक करूया. काय गोलंदाजी केली आहे, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, अजिबात आपली पकड मॅचवरची लूज होऊ दिली नाही, आणि काय कमबॅक केलंय. आपण बघूया आता मात्र मैदानावर धावसंख्या जी अंकित झाली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या ती 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे सेकंड इनिंग मध्ये सर्वेश 11 संघासमोर. तत्पूर्वी आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. अंकित सिंग रेडी आहे, त्याच्या समोर आहे तो म्हणजे आनंद दास. दोघांमध्ये आपण करूया टॉस. उपांत्य फेरीचा उपउपांत्य फेरीचा तिसरा सामना इथे सुरू होणार आहे, आणि रुद्र 11 आणि रियांश वॉरियर्स या 2 संघादरम्यान उपउपांत्य फेरीचा तिसरा सामना. नाणेफेकीसाठी कौल घेऊया. रुद्र 11 बघूया, हेड रुद्र 11 आणि टेल्स आलाय, आणि रियांश स्मॅशर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय काय पहिला प्रथम सांगायचं? बॉलिंग. बॉलिंग पहिला निर्णय आहे बॉलिंग. आधीचा सामना आपण बघितलं तर प्रथम बॉलिंग करून कमी धावसंख्या इथे या खेळपट्टीवर ठेवली होती, आणि कमी धावसंख्या असल्यामुळे सहज त्यांनी लक्ष साध्य केलं. आता देखील बघितलं प्रथम गोलंदाजी करताना जवळजवळ 33 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्याप्रकारे तुमचीच भूमिका अशी असणार आहे का? ते सेम असणार. आम्ही 50च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू. 50च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला तुमच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. अंकित, टॉस जीते तो आप भी शायद क्या करते? बैटिंग ही करता था मैं. अच्छा, ये अच्छा अप्रोच है अंकित का कि बैटिंग करने का है. अभी बैटिंग आ गई है तो कितना स्कोर चाहेंगे कि क्वार्टर फाइनल का मैच है, डू और डाई है. अभी अगर हारते हो तो बाहर जाना है. आपको मालूम है आपका क्रिकेट के प्रति अनुभव भी बहुत है. क्या कहना चाहेंगे क्वार्टर फाइनल का मैच? अच्छा मैच है, साइड भी अच्छा है, एरिया का टीम है, उन लोग का भी साइड अच्छा है. वो लोग भी 2 मैच जीते हैं इसके लिए यहाँ पे, हम लोग भी मैच जीते हैं यहाँ पे. अच्छा मैच होगा. हम लोग ट्राई करेगा 50-60 करने के लिए. 50-60 आप कर सकते हो. आपके हार्दिक शुभकामना क्वार्टर फायनल के लिए. थँक्यू, ऑल दी बेस्ट. आपण बघितलं उपउपांत्य फेरीचा सामन्याचं नाणेफेक झालेलं आहे. रियांश स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चालू सलामला बॅक टू यू सर. प्रसाद परब, धन्यवाद. धन्यवाद प्रमोद. आपण पाहतोय महेश लोखंडे आणि सादिक राजापूरकर हे 2 अंपायर मैदानात जातात. प्रसाद, मी नेहमीच म्हणत असतो की रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी नारी नाही, हनुमानासारखा सेवक नाही, कर्णासारखा दानी नाही, अर्जुनासारखा अभिमानी नाही, द्रोणाचार्यासारखा गुरु नाही, आणि महेश लोखंडे आणि सादिक राजापूरकर या अंपायर शिवाय मॅच सुरू नाही. मॅच सुरू होणार आहे. सरकार लायन्स सर्वेश 11. सरकार लायन्सने धावा केल्यात त्या एकूण आपण पाहूया 4 षटकांमध्ये 33 आणि आता 4 षटकांमध्ये 34, 434 हा आकडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 34 धावांची गरज आहे. यासीन खूप छान फलंदाजी करत होता, सुंदर झेल घेतला गेला. सिद्धेश खूप छान फलंदाजी करत होता, सुरेख झेल घेतला गेला. मानावं लागेल ते सर्वेश 11च्या गोलंदाजांना आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांना. पहिल्या षटकात धावसंख्या 10, दुसऱ्या षटकात धावसंख्या 22, आणि त्यानंतर जे डेथ ओव्हर असतात प्रसाद, त्यामध्ये फक्त धावा किती आल्या तर फक्त 11. काय कमालीची गोलंदाजी 2 गोलंदाजांनी केली आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या ओव्हर. आता 4 षटकांमध्ये धावा विजयासाठी हव्यात, त्या म्हणजे 34. 24 चेंडू 34 धावा माफक लक्ष आहे प्रसाद? आपण जर बोलायला गेलं मोठी तर माफक लक्ष आहे, पण इस्लाम जिमखान्यावर जेवढं आपण म्हणतो ना की धावा भरपूर आहेत, विकेट सुद्धा आहेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. मातीची विकेट आहे. फिरकीपटू, मुंबईचं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर फिरकीपटू ही खाण आहे मुंबईमध्ये, आणि त्या खाणीमध्ये बरेच असे रत्न आहेत, बरेच असे गोलंदाज आहेत जे आपल्या फिरकीपटूवर फलंदाजांना नाचवतात, आणि तशी जर गोलंदाजी झाली तर मॅचमध्ये मजा येईल. सागर चेंबूरकरने गोलंदाजी केली, 2 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला. अप्रतिम गोलंदाजी केली. 34 धावांचं लक्ष. फलंदाजीला मैदानामध्ये 2 फलंदाज,
साईराज माने आणि सागर चेंबूरकर आणि सिद्धेश धनावडे गोलंदाजीला. पाहूया काय होत आहे. लेट्स गो. पहिला चेंडू उचलला, भिरकावून दिलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. साईराज माने. सिद्धेशचा पुढचा चेंडू बॉटमॅटचा खूप चांगला वापर, सुरेख वापर, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं, शतशक्ती डीप मध्ये उभा कव्हर मध्ये चेंडू कव्हर करून फेक करत, काय कॉन्फिडन्स आहे बघा. बिहाइंड विकेट आपण जर बघितलं, 2 विकेटच्या मध्ये ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज मात्र आपलं कॉर्डिनेशन दाखवत आहेत, धावत आहेत आणि दोघांना मात्र काय कॉम्प्लिमेंट करतायत. 2 धावा धावणी ते पूर्ण करतायत. साईराज माने आलाय, साईराजच्या सोबत आपण बघतो फलंदाज आलाय मैदानावर त्याच्यासोबत बॅटिंग करण्यासाठी, तो म्हणजे सागर शेंबूरकर, आणि दोघं जण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून आपल्या संघाची धावसंख्या इथे मात्र वाढवत आहेत. जबरदस्त सुरुवात केली आहे सागर, विराट कोहली, माने आणि साईराज तुफान फलंदाजी करतो. यावेळेचा चेंडू गुड टेक, तमाशा देख, सिक्सर. बनते हैं इरादे रोज बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. 18 धाव संख्या, विराट कोहलीचा आवडता आकडा. विराट कोहलीच्या स्टाईल मध्येच इथे दोन्ही फलंदाज खेळत आहेत. साईराज माने आणि सागर चेंबूरकर. धाव संख्या साईराज मानेची 18, साईराज, विराट कोहली, माने. तेवढाच दर्जेदार परफॉर्मन्स आपण बघतोय साईराज मानेचा. क्या बात आहे, क्या बात आहे. जसा तू विराट कोहलीचा उल्लेख केला तसंच हा चेंडूला प्लेस केलं होतं. पुन्हा 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. बॉटम हँडचा काय वापर करतोय, जेवढं आक्रमण तेवढं संयम, या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला. खास करून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावांची लुटालूट झाली आहे, लूट केली आहे, तब्बल 20 धावा. काय योगायोग बघा मॉन्टी. आपण जेव्हा नॉकआउटचा पहिला सामना सुरू केला, सेकंड इनिंगमध्ये 39 धावांचं लक्ष होतं, पहिल्या षटकात कुठल्या 20 धावा. इथे आपण बघतोय 34चं लक्ष आहे, पहिल्या षटकात कुठल्या गेल्यात 20 धावा. सामना लवकर फिनिश करण्याच्या घाईमध्ये आहेत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे संघ समोर येतील त्यांच्यासमोर आम्हाला चांगली तयारी करायची आहे. जबरदस्त खेळतोय सरकार लायन्स. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग तिसऱ्या पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी जी घाई लागलेली ना ती पाहायला मिळते सागरच्या बॅटमध्ये. त्याच्या बॅटमध्ये क्लास पाहायला मिळतो, त्याच्या बॅटमध्ये ध्यास पाहायला मिळतो, त्याच्या बॅटमध्ये आपल्याला अभ्यास पाहायला मिळतो. अभ्यास, ध्यास, विश्वास तुमच्याकडे असेल तर तुमच्या बॅटमधून धावा येणारच. धाव संख्या होते 20. साईराज माने खेळतो 20 धावांवर. 6 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय, 1 चौकार आणि 2 लाजवाब आसमानी टोले लगावलेत. यावेळी डावखुरा फलंदाज तयार होणार आहे सागर चेंबूरकर. सागरने गोलंदाजी केली होती. मानना पड़ेगा बॉस, इस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन गेंदबाज नजर आया मुझे सागर चेंबूरकर.
दीपक सिंग येतोय समोरच्या एंडने, म्हणजेच PJ हिंदुजमखाना एंडकडून. अजूनही 14 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेट किपर यष्टीच्या मागून राकेश साळवी त्या ठिकाणी. राकेश साळवे ना, हे राकेश आहे ना. फिल्डिंग सेट करतो यशीच्या मागून. मल्ला स्पोर्ट्स होणार आहेत. पहिला चेंडू या षटकातला. ओ लेग ब्रेक होता, काय पिकअप केलाय, मागे गेला, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. षटकार. बहुत खुश होंगे क्योंकि सबसे नजदीक से कौन देख रहा है बल्लेबाजी, तो सादिक राजापुरकर और महेश लोखंडे, ये दो अंपायर है. ये गेंद और दूर लानी होगी भाई, सीमा रेखा के बाहर से नहीं, ये तो गेंद अंदर ही है, आकाश में चली गई थी. आउट, गन. आठवण काढली. सागर चेंबूरकरला बघून मला एक गोष्ट आवर्जून इथे बोलावीशी वाटते की इंटरनॅशनल लेवलला मी बरेचसे खेळाडू बघितलेत, ग्लेअर करून बॉलिंग केली आहे, फिल्डिंग केली आहे, पण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बॅटिंग करणारा पहिला फलंदाज मी बघितला ऋषिकेश केशव वैद्य. काय म्हणशील केशव ऋषी वैद्यबद्दल? 100% ज्यावेळी माझी इंटरव्ह्यू घेतली जाते आणि मला विचारलं जातं तुला टेनिस विश्व क्रिकेटमधला सगळ्यात आवडणारा खेळाडू कोण, तर माझं एकच उत्तर असतं, तो म्हणजे ऋषी वैद्य. इतकं काही बोलायला मिळालं ऋषी वैद्यवर. माझ्या बोलण्यापेक्षा त्याने जे काही खेळ केलाय ना, ते म्हणजे क्रिकेटला पूर्णपणे महानतेच्या आकाशाला स्पर्श करणारा खेळ मला पाहायला मिळाला, तो म्हणजे ऋषी वैद्य. मग मुंबई असू दे, त्याच्या विरुद्ध राहुल 11 असू दे, त्याच्या विरुद्ध बंड्या बॉईज असू दे, प्रत्येक वेळी प्रत्येक संघासमोर तेवढाच दांडगा परफॉर्मन्स दिलाय. उत्तर प्रदेश, उज्जैन, बिहार या ठिकाणी जेव्हा त्याला खेळायला बोलवायला जायचं तर फ्लाईटचं तिकीट आणि जेव्हा त्याचं एंट्री व्हायची स्वागतासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असायचे. ही ओळख आहे ऋषीची. आणखीन एक वेगळी ओळख आहे. ऋषी वैद्यचं स्वतःचं म्हणणं आहे, मी बॅटर चांगला असेन किंवा नसेन, परंतु मी माणूस म्हणून चांगला आहे. आणि खरोखर आपल्याला आपल्या आयुष्यात काय बनता आलं नाही तरी चालेल, पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चांगला माणूस बनता आलं पाहिजे. 27 धावा झाल्यात, 27 धावा, आणि आता फक्त 7 धावा हव्यात विजयाकरता. पुढचा चेंडू दीपक सिंग ओव्हर द विकेट. ऑन साइडला हवेच्या विरोधात हा फटका जबरदस्त टायमिंग केलाय, थेट सीमारेषे बाहेर आणि स्कोर इज इक्वल. षटकार. खांद्यावर आहे, कारण तो स्वतःने पेशाने शिक्षक आहे आणि नवीन पिढी तो घडवतोय. फक्त एका धावेची गरज. बॉटमॅनचा वापर, हाफ व्हॉली केलं, स्टिअर केलं, गलीमध्ये मॅच विनिंग शॉट. दोन्हीही नॉकआउटचे पहिले सामने दुसऱ्या षटकात फिनिश झालेले आहेत. सामना समाप्त. मॅच विन परफॉर्मन्स आणि सामने ते जिंकत असताना थेट उपांत्य फेरी गाठली आहे. नाव आहे सर्वेश 11. हार्ड लक टीम सरकार लायन्स. गिरगावचे सर्वेसर्वा दीपक कारकर हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सामन्याचा पुरस्कार देणार आहोत. या सामन्याचा पुरस्काराची आपण घोषणा करूया. एक षटक टाकलं, 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट्स त्याने आपल्या खात्यामध्ये, आपल्या झोळीमध्ये टाकले. नाव आहे रत्नदीप. या संघाचा दीप, या संघाची दिवा, या संघाची वाद तेवत ठेवणारा गोलंदाज आपल्या संघाला थेट